मग पप्पी दे पारूला झालं त्याच्यानंतरचा जो प्रवास होता माझा, आय थिंक दॅट वॉज द मोस्ट बिझिएस्ट प्रवास आयुष्यातला. मी नशीबवान आहे की ते गाणं माझ्याकडे आलं, पण जेव्हा ते गाणं आलं होतं तेव्हा मला तेवढं म्हणजे एवढं चालेल असं अशी कल्पना नव्हती. इनफॅक्ट मी त्या टाईपचं गाणं कधी केलंच नव्हतं. त्यांना सुद्धा मी 2-4 वेळा विचारच करत होते, हो नाही वगैरे, पण म्हटलं जाऊ दे ना, काय फरक पडतं आणि पण करूया. पण त्या गाण्यानी जसं म्हणतात ना 100पैकी 20 टीकाही मिळतात तुम्हाला, तर मला 20% 20 नाही म्हणजे 20%. तर मला म्हणजे जेवढं लोकांना आवडत होतं, माझ्या काही लोकांना कदाचित त्यांनी टीकाही केली, हे कसलं, हे काय गाणं केलंयस वगैरे असंही झालं. पण ते गाणं एंड ऑफ द डे त्याचे जे व्ह्यूज आणि लाईक्स वाढत गेले तेवढेच नव्हे तर केवढी वर्ष आय थिंक गणपतीत, लग्नात, आय थिंक दहीहंडी सगळीकडे ते गाणं वाजायचं. ते पारूला नंतर आता हे गाणं असं. कोणीतरी मला सांगितलं नंतर का सांगतेस, त्याचं चालू आहे ना अजून, दोन कुठे फुल स्टॉप. घरी पोचवलं तर त्याचं मला खूप म्हणजे आय हॅव अ लॉट ऑफ ग्रॅटिट्यूड. तेवढंच नाही, आता किती 12-13 वर्ष झाले अजूनही उल्लेख होतो, अजूनही माझ्या एंट्रीला तेच गाणं लागतं.